नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपली योजना या यूट्यूब चॅनलवरती। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ तुम्हाला पण घ्यायचा असेल तर या योजनेसाठी अर्ज कसा करायचा याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, गोंधळ करू नका। हा ऑफलाईन अर्ज कसा करायचा आणि कुठे सबमिट करायचा याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे अर्ज हा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे। सुरुवातीला तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असे टायटल देण्यात आलेले आहे। सगळ्यात पहिले ज्या महिलेच्या नावाने अर्ज किंवा ऍप्लिकेशन भरायचं आहे तिचे संपूर्ण नाव तुम्हाला इथे भरायचे आहे। त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव काय आहे ती माहिती इथे भरा। तर महिलेचे लग्नानंतरचे नाव काय आहे ते या ठिकाणी भरा। नंतर जन्मतारीख, दिनांक, महिना आणि वर्ष या ठिकाणी भरा। तर मित्रांनो, त्याखाली अर्जदाराचा संपूर्ण पत्ता तुम्हाला लिहायचा आहे। जी महिला अर्जदार असेल त्याचा सध्याचा रहिवासी पत्ता कोणता आहे ते या ठिकाणी भरायचा आहे। त्यानंतर जन्माचे ठिकाण कोणते आहे ते या ठिकाणी भरायचे आहे। तर मित्रांनो, ज्या गावी किंवा ज्या शहरी जिथे जन्म झाला असेल ते गाव, शहर, जिल्हा ते या ठिकाणी तुम्हाला भरायचं आहे। त्यानंतर पिनकोड काय आहे ते या ठिकाणी 6 अंकी पिनकोड तुम्हाला भरायचा आहे। त्याखाली महिलेचा मोबाईल नंबर 10 आकडी मोबाईल नंबर तुम्हाला इथे भरायचा आहे। त्यानंतर तुम्हाला आधार नंबर या ठिकाणी भरायचा आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न आहे की शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? म्हणजे लाडकी बहीण योजना सोडली तर दुसऱ्या कोणत्या योजनेचा तुम्ही लाभ घेत आहात का? जर मिळत असेल तर होय करा आणि दर महिन्याला किती रक्कम मिळते ती रक्कम या ठिकाणी भरा आणि जर नसेल मिळत तर नाही या ठिकाणी क्लिक करा। त्यानंतर वैवाहिक स्थिती, अर्जदार महिला ही विवाहित आहे, घटस्फोटित आहे, विधवा आहे, परित्यक्ता आहे किंवा निराधार आहे या ठिकाणी एका ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे। आता यानंतर सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे अर्जदार महिलेच्या बँक खात्याचे तपशील तुम्हाला इथे भरायचे आहे। ज्या बँकेचे खाते आहे त्या बँकेचे पूर्ण नाव तसेच बँक खातेधारकाचे नाव म्हणजेच अर्जदार महिलेचे नाव आणि त्याखाली बँक खाते नंबर म्हणजेच अकाउंट नंबर तुम्हाला इथे भरायचा आहे आणि IFSC कोड देखील इथे तुम्हाला भरायचा आहे। ही सर्व माहिती तुम्हाला पासबुक वरती मिळून जाईल। तर मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न आहे की आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का? म्हणजेच तुमचा आधार नंबर हे बँक खात्याला लिंक आहे का? तर मित्रांनो, इथं सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो आधार कार्डला लिंक असणे गरजेचे आहे आणि आधार कार्ड हे बँकेला लिंक असणे गरजेचे आहे। तरच तुम्हाला खात्यात प्रत्येक महिन्याला 1500 रुपये भेटणार आहे। तर त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आधार कार्ड हे बँकेला लिंक करा, यामुळे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल। तर त्यानंतर नारी शक्ती प्रकार, यामध्ये अर्जदार महिला ही अंगणवाडी सेविका असेल किंवा अंगणवाडी मदतनीस असेल, पर्यवेक्षिका असेल किंवा सामान्य महिला असेल, यापैकी जे काही असेल ते या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे आहे। जर तुम्ही या 7 पैकी कोणत्याच ठिकाणी मोडत नसाल तर तुम्ही सामान्य महिला हे ऑप्शन क्लिक करू शकता। तर मित्रांनो, या अर्जासोबत कोणते कोणते डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्रे जोडायचे आहे त्याची लिस्ट तुम्हाला दिलेली आहे। त्यातील महत्त्वाचे कागदपत्रे तुम्हाला लावून सदरचा अर्ज अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करायचा आहे। त्यानंतर पुढे त्याची ऑनलाईन प्रोसेस केली जाईल आणि अर्जदार महिलेला एक पावती दिली जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। तर मित्रांनो, या फॉर्म सोबत एक हमीपत्र देखील तुम्हाला भरायचे आहे। तर त्या हमीपत्राचा व्हिडिओ मी नक्की आपल्या चॅनलवर टाकणार आहे। तर चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद।